देशातल्या 5 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जर गणना करायची झाली तर आता तुमचं नाव दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर असं आम्हाला वाटतं. आणि अनेक वर्षांपासूनचं महाराष्ट्राचं स्वप्न आहे एक तर त्या दृष्टीने महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. तुम्ही असा कधी त्या दिशेने विचार करायचा हे केला की तुम्हाला संधी मिळाली, मी असं नाही म्हणत, मला माहित आहे की तुम्ही पक्षाच्या पूर्ण शिस्तीत आणि याच्यात, पण त्या दिशेने जायच्या विचारात कधी विचार केला या विषयाचा? नाही, मी हा विचार केला नाही आणि आज तरी मला तो करायचं कारणही वाटत नाही. पहिल्यांदा तर राजकारणामधला माझा अनुभव आहे की जे लोक खूप विचार करतात, खूप प्लॅन करतात, ते नेहमी आपल्याला त्याच जागी बसलेले पाहायला मिळतात. शेवटी राजकारणामध्ये आपलं काम करत राहावं, तुमचं नशीब तुम्हाला जिथे न्यायचं आहे ते नेतं. एवढंच एक मी नेहमी पथ्य पाहिलेलं आहे की जी भूमिका मिळाली त्यात आपली पूर्ण जान झोकून द्यायची, पूर्ण ताकदीनं ती भूमिका निभवायची. त्यामुळे मला कधी कुठली भूमिका निभावताना कमीपणा वाटला नाही. प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी फक्त माझं जॅकेट चेंज करतो, म्हणजे व्हर्च्युअल जॅकेट जे आहे ते चेंज करतो. काल मुख्यमंत्री आहे तर मुख्यमंत्र्याच्या याच्यात, आज विरोधी पक्ष नेता तर विरोधी पक्षाच्या याच्यात, मग उपमुख्यमंत्री आलं तर उपमुख्यमंत्री. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं, देशातली एक वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की आज देशामध्ये मोदीजींसारखे एक अतिशय सक्षम पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत. सुदैवाने मोदीजीची तब्येत अतिशय उत्तम आहे. कार्यक्षमता ही 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची त्यांची कार्यक्षमता आहे. त्यामुळे आमच्याकरता तर हे अगदी स्पष्ट आहे की 2029 नंतरही मोदीजीच देशाचे पंतप्रधान राहतील आणि मोदीजींच्याच नेतृत्वात हा देश पुढे जाईल.